श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युग्ममाला जो तुमचा 6 चॅप्टर आहे, 10th स्टँडर्डचा 6 चॅप्टर युग्ममाला जो आहे त्याची एक्सरसाइज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण क्वेश्चन अँड आन्सर पाहणार आहोत, बट आपल्या या व्हिडिओमध्ये माध्यम भाषा कवर होणार नाही आहेत. कारण जर माध्यम भाषा आपण कवर केली तर खूप टाईम आपल्या व्हिडिओचा टाईम खूप वाढेल. सो दॅट्स वाय माध्यम भाषाचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यात तुमचे जेवढे देखील माध्यम भाषा असतील त्या सगळ्या कवर होतील. त्या माध्यम भाषामध्ये संपूर्ण तुमचं इंट्रोडक्शन, नंतर मग माध्यम भाषाचा आपण म्हणू शकतो की माध्यम भाषाचं पूर्ण उत्तर आणि कन्क्ल्युजन सगळं त्या सेपरेट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त भाषा अभ्यास बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सो आपला हा जो लेसन आहे, आपण म्हणू शकतो ही जी पोएम आहे ती संपूर्ण आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. सो जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. सो बेसिकली आज आपण जे छोटे छोटे क्वेश्चन तुमच्या या लेसनमध्ये दिलेले आहेत ते पाहणार आहोत. सो तुमचा जो पहिला श्लोक होता, कोणता श्लोक होता बरं? हे बघा, यथा चतुर्भिः. या श्लोकचा सर्वात आधी आपण भाषाभ्यास बघूया. पूर्ण वाक्याने उत्तरम लिखत. यात एक मिनिट. ओके. सो या आपण म्हणू शकतो पूर्ण वाक्याने उत्तरम लिखतमध्ये फक्त तुम्हाला एक सेंटेन्स लिहायचा असतो. जर तुम्ही ते बरोबर लिहिलं तर तुम्हाला इथे फुल मार्क्स मिळतात. 1 मार्क्सचा तुमचा हा क्वेश्चन असतो. पहिला क्वेश्चन बघूया. कनक परीक्षा कथम भवती. कनक म्हणजे सोनं. सोन्याची परीक्षा कशी बरी होते असा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. तुमचा जो श्लोक होता त्याच्यातच तुमचा आन्सर आहे. हे बघा, निर्घषण छेदन तापताडनैः. सो मी आन्सर सांगते आणि लिहून पण दाखवते, तुम्ही फास्ट ते नोट डाऊन करून घ्या. कनक परीक्षा कथम भवती. कनक परीक्षा बघा, 1 मिनिट. ओके, मी आन्सर लिहिते. कनक कस्य राहील, कारण कनकाची, सोन्याची. कनकस्य, 1 मिनिट. कनकस्य परीक्षा. निर्घषण म्हणजे रबिंग. छेदन म्हणजे कटिंग. ताप ताडनैः. ओके. सो कनकस्य परीक्षा हे बघा, आन्सर सांगते मी. निर्घषण छेदन ताप ताडनैः क्रियते असं लिहिता. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड होतं की पुरुष परीक्षा कथम भवती. माणसाची परीक्षा कशी बरं होते. सेम तसंच आधी लिहा पुरुषस्य, मग परीक्षा एवढं लिहा. मग मी तुम्हाला आन्सर सांगते. तस्य असं लिहा. पुरुषस्य परीक्षा तस्य. ओके, लिहिलं. आन्सर इथे आहे. तस्य विद्यया म्हणजे अभ्यासाने. शिलेन गुणेन कार्येन च कर्तव्या. ओके, आन्सर आहे. फास्ट नोट डाऊन करा. म्हणजे माणसाची परीक्षा त्याच्या शिक्षणाने, त्याच्या चारित्र्याने, त्याच्या गुणाने, त्याच्या कार्याने, त्याच्या कर्तव्याने आपण करू शकतो. ओके, समजलं. आन्सर सांगते. पुरुषस्य परीक्षा तस्य विद्यया शिलेन गुणेन कार्येन च कर्तव्या. सो आता पुढचं आहे जाल रेखाचित्रम पुर्यात. मी आन्सर लिहिते, तुम्ही फास्ट लिहा. कनक परीक्षा छेदनेन, इथे लिहा तापेन, इथे लिहा निर्घषेणेन, पुढे आहे ताडनेन. ओके, फास्ट लिहून घ्या. पुढे आहे पुरुषस्य परीक्षा, माणसाची परीक्षा. पहिला आहे श्रुतेन, कर्मणा, गुणेन आणि शिलेन. ठीक आहे, फास्ट नोट डाऊन करा.
पुढचं माध्यम भाषा सेपरेट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पुढे दिले अमरकोशात शब्दम प्रयुज्य, म्हणजे कनक याच्यासारखा एक शब्द आपल्याला या सेंटेन्समध्ये वापरायचा आहे. खूप सारे शब्द आहेत. पहिलं हिरण्यम, हिरण्यम म्हणजे सोनं. सुवर्णम, असे भरपूर सारे शब्द आहेत. हेम पण वापरू शकतो. ठीक आहे. पुढे दुसरा श्लोक आहे आपला. पूर्ण वाक्यानं उत्तर. अल्पदिही, अल्प म्हणजे कमी, दिही म्हणजे बुद्धी. अल्पबुद्धी म्हणजे कमी बुद्धी असणारा कुठे श्लाघ्य, श्लाघ्य म्हणजे कुठे त्याची प्रशंसा होते. बरं, सो आन्सर लिहा. यत्र विद्वज्जन, जिथे हुशार व्यक्ती नसतात तिथे ज्या व्यक्तीकडे कमी बुद्धी आहे त्याची देखील प्रशंसा होते. तत्र, एवढं लिहा. यत्र विद्वज्जनः न अस्ति, न म्हणजे नाही, अस्ति म्हणजे असणे. तत्र अल्पदिही श्लाघ्यः भवति. क्वेश्चनमधूनच लिहा. अल्पदिही श्लाघ्यः भवति. बघा, एवढंसं तुम्हाला लिहायचं असतं, पण त्याचे तुम्हाला मार्क्स मिळतात भरपूर. पुढे एरंडः कुत्र द्रुमायते. एरंड्याचं झाड जे असतं, सो ते कुठे द्रुमायते असं तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. सो आन्सर लिहा. निरस्त, एक सेकंड. निरस्त पादपे देशे, पादपे म्हणजे जिथे कोणतंही झाड नसतं तिथे. एरंडः अपि द्रुमायते. सो हेच तुम्हाला क्वेश्चनमधूनच लिहायचं आहे. एरंडः द्रुमायते. निरस्त पादपे देशे एरंडः द्रुमायते. पुढे संधी विग्रह आहे. श्लाघ्यस्तत्र. मित्रांनो, जेव्हाही असं स असतो ना, तेव्हा संधी विग्रह करताना जेव्हा तुम्हाला स दिसतो तेव्हा तो स संधी विग्रह करताना निघून जातो आणि त्याच्या जागी विसर्ग लागतो. लक्षात ठेवा, विसर्ग लागतो. सो आता तुम्हाला काय दिलं आहे? श्लाघ्यस्तत्र. सो त्याचं कसं राहील बरं? श्लाघ्यः प्लस तत्र असं राहील. श्लाघ्यः अधिक तत्र. स आला की विसर्ग द्यायचाच असतो. पुढे अल्पदिहिरपि. सो मित्रांनो, अजून एक ट्रिक सांगते. जेव्हा ही र असतो तेव्हा देखील विसर्ग आपल्याला द्यायचाच असतो. सो याचा आन्सर आहे अल्प दिही प्लस अपि. ठीक आहे. अल्पदिही अधिक अपि. समजते? आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला तसंच दिलं आहे. अमरकोशाचा शब्द तुम्हाला इथे वापरायचा आहे. यत्र एकः अपि पादपः नास्ति तत्र एरंडः द्रुमायते. सो पादपःचं तुम्हाला सांगते मी. जस्ट अ सेकंड. पादपःचा समानार्थी आहे वृक्षः, द्रुमः, तरुः. ठीक आहे. वृक्षः इथे हे बरं विसर्ग आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळं समजत आहे. पुढे आता पुढचा जो आपला श्लोक आहे, तिसरा श्लोक आहे आपला. मनुष्य द्वीप इव मदांधः कदा भवति. मनुष्य द्वीप म्हणजे हत्तीसारखा उन्मत्त केव्हा होतो बरं? सो आन्सर लिहा त्याचा. जर तुम्हाला फास्ट होत असेल तर तुम्ही पॉज करून लिहू शकता. यदा मनुष्यः यदा मनुष्यः किंचित तज्ञः अस्ति. एवढं लिहा. यदा मनुष्यः किंचित तज्ञः अस्ति तदा मदांधः भवति. क्वेश्चनमधूनच लिहून घ्या. तदा मदांधः भवति. जेव्हा मनुष्याला वाटतं की आपल्याकडे थोडं ज्ञान आहे, ओके, वी आर लिटिल इंटेलिजंट, जेव्हा माणसाला वाटतं की आपण खूप हुशार आहोत तेव्हा तो मदांध होतो. जरी त्याच्याकडे कमी ज्ञान असेल तरी त्याला वाटतं की अरे आपल्याकडे केवढं ज्ञान आहे. पुढे मूर्खः अस्मि इति मनुष्येण कुतः अवगतम. आपण मूर्ख आहोत असं मनुष्याला केव्हा समजतं बरं? आन्सर लिहा. मूर्खः अस्मि इति मनुष्येण, हे लिहा, मनुष्येण बुधजन सकाशात बुधजन म्हणजे इंटेलिजंट लोकांच्या आपण म्हणतो संगतीत जेव्हा तो मनुष्य जातो तेव्हा त्याला वाटते की अरे आपण किती मूर्ख आहोत. बुधजन सकाशात अवगतम.
मूर्ख अस्मि इति मनुष्येण बुधजनसकाशात् अवगतम्. पुढे संधिविग्रहं कुरुत. किंचित तज्ञोहम असं आहे ते. सो किंचित तज्ञोहमचं संधी मी सांगते. जेव्हाही मित्रांनो आपण पाहिलं की र असतो किंवा स असतं, तसंच जेव्हाही ओ असतो तेव्हा देखील विसर्ग असतो. सो याचा आन्सर राहील किंचित तज्ञ. हे न्य आहे बरं, न्य. अहम याचा आन्सर असं राहील किंचित तज्ञ अहम विसर्ग. पुढे अभवदवलिप्तम. सो याचं राहील अभवत प्लस अवलिप्तम. ठीक आहे, लिहा फास्ट. ओके, झालं. आता माध्यम भाषा आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचं आहे पूर्ण वाक्यानं उत्तरात. श्लोक 4. आगतम भयम विक्षम. जेव्हा आपल्याला वाटतं की अरे आपल्यावर काहीतरी डेंजर येणार आहे किंवा वाईट परिस्थिती येणार आहे, तेव्हा माणसाने काय करावं बरं? आन्सर लिहा फास्ट. आन्सर आहे आगतम. हे छान वाटतंय ना. भयम विक्षम नरः तस्य यथोचितम. एवढं लिहा. यथोचितम एवढं लिहा. झालं. प्रतिकारम कुर्यात. ठीक आहे, प्रतिकारम कुर्यात. पुढे भयादिही. मित्रांनो हे जे आहे संधिविग्रहचा हा जो क्वेश्चन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळा आलेला आहे. याचा आहे संधिविग्रह भयात प्लस ही. हे जरा वेगळं आहे म्हणून ते विचारतात. भयात प्लस ही. पुढे श्लोक 5. पूर्ण वाक्यानं उत्तर. कह बहुभाषते. कोण कमी बोलतं बरं? सो अधमः म्हणजे कमी दर्जाचे. बहुभाषते. ठीक आहे, आन्सर लिहा फास्ट. पुढे स्यात् अधमः. सो याचा संधिविग्रह आहे स्यात् प्लस अधमः. पुढे श्लोक 6. पूर्ण वाक्यानं उत्तर. कर्षकः कीदृशं फलं लभते. आन्सर लिहा. कर्षक म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याला कसं फळ मिळतं बरं? कर्षकः यादृशं बीजं वपते असेल. बीजमे वपते तादृशं फलं लभते. तादृशम एवढं लिहिते. बाकी क्वेश्चनमधून लिहा. फलं लभते तादृशम हे द आहे बरं. ओके, फास्ट लिहा बरं. पुढे संधिविग्रह क्षेत्रमासाध्य. याचं संधिविग्रह आहे क्षेत्रम प्लस आसाध्य. याच्यात आ असं आपण म्हणू शकतो हिडन आहे. क्षेत्रम प्लस आसाध्य. पुढे वा अपी. मी तुम्हाला बोलली की एस असला की आपण म्हणतो विसर्ग आहे, बरोबर. आपण पाहिलं होतं की आपण स पाहिलं होतं राईट. स असलं किंवा असं स असलं तर विसर्ग आहे. मित्रांनो अजून एक ट्रिक सांगते. जेव्हा ही असा इंग्लिशचा एस असेल तेव्हा त्याची संधी विग्रह करताना वा प्लस अ म्हणजे तो कन्वर्ट होतो अ मध्ये, म्हणून वा प्लस अपी. ठीक आहे. आता माध्यम भाषा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे. कर्षकचं समानार्थ इथे लिहित आहे, पटकन लिहा. क्षेत्रपती कृषीवलह. ठीक आहे, फास्ट लिहा बरं. नेक्स्ट क्वेश्चन आपला जो आहे तो आहे समानार्थक लिखत. ओके, आता कनकमचा समानार्थक मी इथे लिहित आहे. हेम, सुवर्णम, हिरण्यम. लिहा फास्ट. पुढचं काय दिलंय? पादपह विद्वान दिलंय. विद्वानचा समानार्थक आहे पंडितः, बुधजनः.
पटकन लिहा. पादपहचं दिलंय वृक्ष, तरुः, ध्रुमः, अधमहचं नीचः. ठीक आहे, वृक्ष, तरुः, ध्रुमः, अधमहचं नीचः. विरुद्धार्थक गुणहचं विरुद्धार्थक काय बरं? दोषः किंवा दुर्गुणः. विद्वानचं अज्ञः, उत्तमचं अधमः. ओके, गुणहचं दोषः, दुर्गुणः, विद्वानचं अध्यः, पुढे उत्तमचं अधमः, सुकृतमचं दुष्कृतम. ठीक आहे, पास लिहा. पुढे आता चतुर्थ पदम दिलेला आहे. चतुर्थ पदम म्हणजे जसा हा शब्द असतो तसाच हा शब्द यायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपण इंग्लिशमध्ये कोरिलेशन क्वेश्चन पाहतो, सेम तसंच आहे. म्हणजे जसं मनःचं चेतः आहे, म्हणजे मनः चेतः आपण म्हणू शकतो की समानार्थकच आहे. मनःचं चेतः, तसं अवगतमचं ज्ञातम. फक्त इथे एवढं लक्षात ठेवा, अवगतम आणि ज्ञातम याची आपण म्हणू शकतो की जे असतं की प्रथमा द्वितीया जे असतं, म्हणजेच काय, जर हा शब्द जर द्वितीयामध्ये असेल तर हा शब्द देखील द्वितीयामध्येच यायला पाहिजे. ओके, पुढे बुधजनः त्याचं आहे ज्ञानी, तसं मूर्खचं अज्ञः. मूर्खः देवः प्रमाणे म्हणूनच अज्ञः. नरहचं मनुष्यः, उचितमचं योग्य. वीक्षःचं दृष्ट्वा, भयमचं भीती. ठीक आहे, पुढे समानार्थक. ओके, सुवर्णमचं हेम, उत्तममचं श्रेष्ठ. पुढे काय आहे, ध्वनीचं शब्द अवलिप्तमचं व्याप्त. ठीक आहे, पटकन लिहा. सुवर्णम, हेमः, उत्तमः, श्रेष्ठः, अवलिप्तम, व्याप्तम, ध्वनी शब्द. पुढे विरुद्धार्थक दिलेला आहे. कुठे? हां, विरुद्धार्थक झालेलं आहे आपलं, राईट. सो आता पुढे दिलं आहे यथा तथा. आपलं यथा तथा, यदा तथा वापरून सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. सो आन्सर मी सांगते आहे. इथे यदा येईल आणि मग तदा येईल. यदा अध्यापकः न आगच्छति तदा छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति. जर अध्यापक आले नाहीत तर छात्र स्वाध्याय करतील. पुढे आहे यत्र तत्र. पुढे आहे यदा तदा. नेक्स्ट पुढचं आहे यथा तथा. नेक्स्ट आहे यदा तदा. पुढे आहे यत्र तत्र. म्हणजे काय, तर जिथे साखर तिथे पिपिलिका म्हणजे आळ्या. पिपिलिका म्हणजे आपण म्हणतो की अँट. ओके, मुंगी. पिपिलिका म्हणजे मुंगी. लिहा पटकन. पुढे याचा आन्सर आहे यथा तथा. आणि लास्ट आहे यदि तर्हि. ओके मित्रांनो, समजलं का? आपली एक्सरसाइज झालेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भाषा अभ्यासचे जे तुमचे राहिले आहेत स्वमत ते पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला समजून घ्या की जर तुम्हाला खूप घाई झाली असेल तर तुम्ही पॉज करून आन्सर लिहून घ्या. ओके, आपण जास्त व्हिडिओ मोठा बनवू शकत नाही म्हणून जरा फास्ट झालेला आहे आपला व्हिडिओ. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये प्लीज विचारा. ठीक आहे, थँक्यू सो मच मित्रांनो.